गडचिरोली तालुक्यातील उसेगाव येथील आंबेशिवणी परिसरात दिवसाढवळ्या रेती चोरीचा धुमाकूळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नदी पात्रातून अक्षरशः सोन्यासारखी मौल्यवान वाळू अवैधरित्या उपसून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या कृष्णा वाघाडे यांनी याबाबत गडचिरोली तहसीलदारांना वेळोवेळी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये असा आरोप केलाय। एवढेच नव्हे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे, तरीही प्रशासनाच्या हालचालींमध्ये कोणताही फरक दिसत नाहीये। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरूच आहे। ट्रॅक्टर जम्परच्या साह्याने रात्रीच नव्हे तर दिवसा देखील रेतीची खुलेआम वाहतूक होत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहे। प्रशासन झोपेत आहे का असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे। पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असताना आणि शासनाला कोट्यावधींचा महसूल तोटा सहन करावा लागत असताना संबंधित विभाग का गप्प बसलाय याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तात्काळ धडक कारवाई करून रेती माफियांवर गुन्हे दाखल करावेत, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, नदी पात्रातील अवैध उत्खनन पूर्णपणे थांबवावे। आता पाहायचे एवढेच, प्रशासन जागे होणार की माफियांचा सोन्याचा खेळ असा सुरू राहणार। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।